जय श्रीमान नारायणा. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 15 पुरुषोत्तम प्राप्ती योग. श्लोक 15. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिः ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम्. ओम. गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना पुरुषोत्तम प्राप्ती योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात अंतरात्मा म्हणून विराजमान आहे. माझ्यामुळेच सर्व जीवांना स्मरणशक्ती, ज्ञान, कल्पनाशक्ती आणि विस्मरणचे ज्ञान आहे. सर्व वेदांमध्ये मी एकटाच ओळखला जातो. सर्व वेदांच्या अभ्यासातून साकार होणारा मी एकटाच आहे आणि सर्व वैदिक कृत्यांचे परिणाम देणाराही मी एकमेव आहे. वेदांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे फळ देणारा मीच आहे. सर्व वेद आणि उपनिषदांचा मूळ अर्थ जाणणारा मी एकटाच आहे. असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा घोषित करत आहेत की ते सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात विराजमान आहेत, ज्यातून त्यांच्या जीवनासाठी आवश्यक ज्ञानाचा जन्म होतो. त्यामुळे वैदिक कर्मकांड करणाऱ्यांना फळ देणारा श्रीकृष्ण परमात्मा आहे हे आपण समजून घेऊया. श्रीकृष्ण परमात्मा हे एकच आहेत ज्यांना वेद बोलले जाते आणि उपनिषदांचे अर्थ जाणणारे ते एकमेव आहेत. या भगवद्गीतेद्वारे श्रीकृष्ण परमात्मा जे काही सांगतात ते खरे ज्ञान आणि स्पष्ट ज्ञान होय. श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणीचे मनन करताना आणि श्रीमन नारायण यांची प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवताना आपण फक्त श्रीमन नारायण यांचा आश्रय घेऊया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शब्दांची श्लोकाच्या रूपात पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करूया. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत. आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमान नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमान नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा,
मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहेत. श्रीमन्नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन्नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन्नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन्नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन्नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन्नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिः ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम्. ॐ सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैः अहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्.